बेडगेतील वाडी वस्तीवरील अंतर्गत रस्ते कधी करणार असा वार्ड नंबर 3 येथील महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाला खडा सवाल विचारलाय। या संदर्भात ग्रामपंचायतीमार्फत निवडणुकीनंतर कधीही कुणीही फिरकलेलं नाही। आजपर्यंत विकासापासून वंचित असलेला वार्ड नंबर 3 आता तरी याच्यात विकास कामं होतील, रस्ते होतील, स्ट्रीट लाईट लागतील असं वाटत होतं। मात्र यातील एकही गोष्ट या वार्डात झालेली नाही असं ठणकावून वार्ड नंबर 3 मधील महिला ग्रामपंचायत यांनी प्रशासनाला सांगितलं आहे। बेडग येथील विरोबा देवस्थान येथून हंगे, ओमासे, किनिंगे, जाधव, अंकल खोपे यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित करावा अशी मागणी महिलांनी केली आहे। तुम्हाला सांगतो, म्हातारी माणसं आहेत, सगळे आहेत, दिसत नाही, आंधळे आहेत, पांगळे आहेत, सगळे आहेत ती। बरोबर आहे। मग हितनं गावाकड तुम्हाला सांगतो दवाखान्याला तर कशी न्यायची, गाड्या जात नाही, त्या पाऊस पडला, धरणीला पडली तर माणसं दगावतात। बरोबर आहे। जर वेळा मतदानाला मागायला मात्र येतात ना, आम्ही भविष्यकाळ टाकीन, आमचं नाही म्हटलं 600-500 मतदान आहे ती। तुम्ही मतदान पुरतं तुम्ही आमच्याकडे येता, बरोबर आहे। आणि आता काय येत नाही तुम्ही, हितनं बघा तुम्ही प्रत्येक गल्ली वस्तीला 100 फुटाच्या पुढे वस्ती आहे, त्यासने नाही तर सिमेंट कंक्रीट रस्ता दिलायचा त्यासने, आणि आम्हाला 10 फुटावर असं घर असून सुद्धा रस्ता नाही। का बरं? का तुम्ही कशासाठी आमच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता? 5 वर्षात नाही एकदा येता का? तुम्हाला गरज असल्यावर येता का? मावशी मला सांगा, तुम्मी नांदायला इथं येऊन तुमचं लग्न झाल्यापासून काय इथं विकास झालाय काय? ह्या रस्त्याला मुरून पडलाय काय? मी सांगतोय का, मी जवळ माझं 60-65 वर्ष वय आहे। मी जलमलोय पण हितच आणि नांदतोय पण हितच, तेव्हापासून रस्ता नाही, मुरुम पडला नाही, काय कोण माणूस आलं नाही, काय आम्हाला बघित नाही, अनुदान कधी देत नाहीत, काहीही करत नाही। का बरं? का? आणि तुम्हाला सांगतो रस्ता पाहिजे आमच्या नवीन, आता हे बघा गाडी आली, डॉक्टरची गाडी आली, आता सध्या सुद्धा थांबा, आजारी माणूस आहे माझा भाऊ, काय हितनं सगळं पाय नसल्यात, त्याला दवाखान्यात न्यायला गाडी येत्या का? या रोडनं येईल का? नाही। मग तो माणूस जगल का? नाही जगणार। अशी 2-3 माणसं आमची दगावल्यात, रस्ता नाही आम्हाला। आता तुम्ही घरापतूर चला, आमच्या घरापतूर जायचं आणि तिथं बघायचं परिस्थिती काय आहे ती। आणि 1-2 माणूस नाही, एका घरातली माणसं आहेत एवढी, आणि अजून घरात एवढी हे जे डबलिंग माणूस आहे, हे ते शेजारी 4-5 माणसं आहेत आमची, नाही ते एका घराचं कुटुंब आहे जाधवाचं। बघा तुम्ही आमची दखल घ्या, दखल घ्यायची आणि आम्हाला रोड करून द्यायचा। आम्हाला सिमेंट कंक्रीटचा रोड पाहिजे, आमच्या घरात तो रोड झाला पाहिजे। काय आमची माणसं 2-3 जगावल्यात, आता एक माणूस सध्या आणून दाखवतो, काय त्या माणसाची परिस्थिती बघा। त्या माणसाला कुणीकडे न्यायचं आम्ही? भाडेकर सुद्धा येत नाहीत, गाड्या कुठल्या येत नाहीत। 500 तिथं 4000 रुपये गाठलं तर गाडलं कोण येत नाही। आमची परिस्थिती आहे काय? आज कामाला जावं तो पोटाला खावं, काय आहे काय आम्हासनी? काहीच नाही। आमच्या येत नाहीये, पुढे दाबण तिथं आहे, तिथं समोर येतात माणसं, काय पण विकायला, कारण आम्ही हाक मारलं तुमच्याकडे रस्ता नाही, आम्ही येऊ शकत नाही असं स्पष्ट म्हणतात ते आम्हाला। गाडी आमची पोरांनी गाडी घेऊन द्यायची का? कशी घेऊन द्यायची आम्ही पोरांनी गाडी? आम्हाला किती काळजी असते की आमची पोरं रस्त्याने पडतील का, घर कशी येतील काय, त्याची आम्हाला काळजी आहे का नाही? त्यामुळे रस्ता आम्हाला तुम्ही काय करू, रस्ता आम्हाला करून तुम्ही दिलाच पाहिजे। आमची पोरं 2 वेळा आम्हीच गाडीवर किती वेळा पडले सर, किती वेळा आम्ही पडलो। खरे काय सरकारने कर्ज मंजूर झालंय केलंय, आमचा रस्ता कुठे येतं? आम्हाला रस्ता येतं, रस्ता तुम्ही आम्हाला काय तुम्ही रस्ता हे बघा तुम्ही, आणि मग तुम्ही आम्हाला सांगा रस्ता केला पाहिजे नाही केला पाहिजे, हे बघा तुमचा रस्ता पाहिजे, आपल्याला जरा आणायला पाहिजे होतं गाडीवर। 2 वेळा आम्ही गाडीवर गाडीवर बायकांनी कसं यायचं, सगळं बायकांना सोनं बायका तिथं, बायकां कसं तुम्ही बघा साहेब, बायकां कसं चालत जायचं ते तुम्ही बघा। बायका पाय किती वाजता पडल्या, बायका पडल्या, पाय मोडला बायकांचा, हे तुम्ही साहित्य कोण बघायचं आहे का? इथे मग तुम्ही मतदान द्या, आम्ही रस्ता करतो, तुम्ही करणार, तुम्ही कधी तुम्ही रस्ता करणार तर तुम्ही सांगा, तुम्ही प्रत्येक वर्षी यायचं, हे तुम्ही मॅडम तुम्हाला रस्ता करतो,
ताई तुम्हाला सांगतो अरे कधी 5 वर्षाने एकदाच उमगत्या 5 वर्षात नाही एकदा तुम्ही घराला येता तुम्ही किती येणारे घालता तुम्ही मतदान चालू झालं मतदान निवडणूक आली किती वेळा घरला येत असा तुम्ही का कशा तुम्ही गाडी घेऊन आता तिथं कोणी तिथे येत नाही आता का बरं आता काय येत नाही तुम्ही रासर येता का घालता तुम्ही तयार करून घ्या तुम्ही असता परिस्थिती आमच्या रस्ता काय तुम्ही सांगा का रस्ता चालू केल्यात तुम्ही जावा काय कशी किती सुधारणा केल्या सरकारने खरं आम्ही का मागा अजून तुम्ही काय एक बल नाहीये काय ते एक बल नाहीये साहेब त्याचं काय कर सांगा लाईट करून बसवायचं बल बसवायला पाहिजे का नको हे तर पांढऱ्याला कसं यायचं तिथनं कॉर्नरला बघायचं हिरे आहे त्या वडा आहे ते हिरे आहे त्या माणसं जायची कशी यायची कशी सांगा तुम्ही सोरिजनल लाईट का बसवून एक बल 2 बसवलं तर एक बल काढून का नेला तुम्ही कशा पाय काढून नेला तुम्ही का सावकाश नाही शिवराम मी सांगतो तुम्ही काढला का बल काढला का बसवलेला का काढला तो काढला ते काढला म्हटलं खाली हिरीवर वस्त्याच्या म्हटलं दुईकडे हिरी हे रस्त्यात दारा पुढे वगळी आहे त्या पाणी जातंय तिथं तुम्ही बसवायचं होतं सा त्या कॉर्नरला बसवायला पाहिजे 4 हिरे शिववडा 4 हिरी तुम्हाला सांगतो वगळ इकडे हिर तिकडे हिर वस्त्या त्या जायचं कसं जायचं सांगा मला खरं काही मळ्यात नाही रस्ता नाही काय 3 माणसं गेल्यात शाळेला कसं जायची माणसाने 6:30 वाजता यायला शाळेत एक बल नाही रस्त्यावर काय का नाही बाबू मी काय लबाड बोललो का 10वीचं नुकसान होते त्यासाठी कोण जबाबदार सरकार कशी पोरं येतील काय पडते हे आमच्या काय काय पाहिजे पैसे घालून शिकवून काय उपयोग आहे त्यांचा तासाला 8-9 हजार रुपये आम्ही भरायचं मग ह्या रस्त्यासाठी त्या मुलांचा तास चुकतोय एवढं मुलं जाऊ शकतात ना आमची काल पाऊस होता त्याच्यामुळे 2 दिवस क्लास चुकला 10वीचं नुकसान झालं तर कोण जबाबदार असणार आहे मग सरकारच जबाबदार ना ग्रामपंचायत आहे त्यांच्या घराला त्यांच्या दाराला तुमची काकातली माणसं आहेत जवळची माणसं आहेत ताटातली माणसं आहेत तिथं तुम्ही रस्ता करता आणि नुसतं मतालाच एवढे येतं वय आमच्याकडे कशा पाहिजे घरात बागली वाटायला लागली असं करायचं नाही 5 वर्ष तुम्ही जिम्मेदारी घेतल्याचा तर केला तर पाहिजे तुमची काकाची माणसे ताटात जेवताय तुम्हाला खायला गावतोय म्हणून तुम्ही तेच करता तुम्ही देणाऱ्याला मलिदा चालता आणि गरिबीकडे मरून देत काय करतोय आम्ही आणि मताला म्हणतो का नाही गुळू कशाला करतासा का करतासा रात दिवस तुम्हाला कळत नाही दारूच्या बाटल्या वाटणाऱ्या दारुड्यासनी वाटतासा आणि महिला इथं बोंबलत बसत्या त्या का कशा पाहिजे दारुड्यासनी तुम्ही हक्क देता आणि महिला कुठं जायचं मला सांगा रस्ता करून द्या आम्हाला तुम्हाला काय बरोबर आहे का नाही सांगायचं मला का कशा पाहिजे आज बतोर मला 65 वर्षे झाल्यात एकाच जागेला आहे मी कुठंच गेलो नाही मी दुसऱ्या जागेला आणि जी म्हणतात का नाही काही दिलेलं नाही आमच्या पोरांचं भविष्य चांगलं होते आमची एक वाट लागली चांगली आमच्या पोरांचं भविष्य चांगलं आमच्या पोरांचं पूर चांगलं म्हणतात की काय पोरांचं आमच्या भविष्य चांगलं होते तर काय तुम्हाला कळकळ चिवून द्या रस्ता आणि इथं बल लावून द्या नाही देत नसला तर का नाही सगळीच नेऊन आम्हाला बंगल्यात ठेवा तुमच्या 10 करोड एकाला द्या आणि आमचं सगळं घ्या आणि घ्या तुम्हाला घ्या सगळं एकाला 10 करोड द्या काय सोय केली तुम्हाला कॉलेजला जायचं तर त्या रस्त्यामुळे बस चुकतात मुलांच्या रस्त्यावर त्या रस्त्यामुळे बस चुकते त्या गाड्या जात नाहीत गाड्या अडकून बसतात गाडीने पाठवा म्हटलं तर
उभा राहायचं होत नाही. ह्या रस्त्यात आमच्या हे सगळं तुम्ही पूर्ण रेकॉर्ड करून घ्या. तुम्ही इथं बोलाय का बघा, जायची वाट कशी आहे बघा, तुम्ही बघा मुरुम आहे काय तुम्ही नेमकं तुम्ही इथं बघा आणि तुम्ही सांगा. तुम्ही रस्ता तुम्ही करून दिला पाहिजे. नुसता मत मागायचं हे आमचं नाही. रस्ता झाला पाहिजे, लाईट किरण बसले पाहिजे, कमीत कमी 10-12 लाईट बसलं पाहिजे. वड्यात पडलाय हे वय काय, हो शाळेला कसा जायचं तुम्ही सांगा. ते शाळेत जायचं रोड बघा कसला आहे. तुम्ही चला घरापर्यंत आमच्या बघा. नाही घरापासून घ्यायचंच आहे, बघा ही इथनं सोडणार नाही मी. कशी जायची सांगा. आणि मीच गाडीवर बसणार आहे. थांबा 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 थांबा. एखाद्या व्यक्तीला कोणतं आजार असलं तर का बाबा रस्ता नाही आहे, राहू दे आज तू गोळी का आणि झोपून टाक. त्यांच्याकडे जायची सोयच नाही का, तर रस्ताच आहे ना कुठं आणि त्याच्यात जास्त व्हायचं तिथं साठवून ती माणसं मरायची. हा असा रस्ता हा इथं आहे. तुम्ही काय बोला रस्ता तुम्ही जोडणा करून द्या आम्हाला. मतदान आमच्या ह्याच्यावर कुणाच होणार नाही बघा सांगतो. पुन्हा नाही बहिष्कार टाकायचा, होणार नाही असं सांगायचं नाही, बहिष्कार करायचा. ते आम्हाला तुम्ही रस्ता करून द्या, इथं बल लावून द्या. मुलाच नेमच्या असल्या राडीत पावसात मुलं हे असं काही वाटतं इथे कसं आहे. हे पोरग रात्री 2 वाजता येते, 2 वाजता आणि हे कुठे गेले. आमची पोरं 12-12, 2-2 वाजता रात्रीच येतात. कशी यायची पोटाला त्यासने. आज कामाला गेले तर पोटाला मिळतंय. कुठं काय तर काम करा म्हणजे रस्त्यावर माणूस काम ते काम करताय. एका कुटुंबाची 450 माणसं आहेत आमची जाधवाची. कोण पाहुणं पैसा येत नाही कुठं काय आम्हाला सोय नाही पावसा पाण्याचा. लग्न असतं त्यामुळे त्यामुळे मी म्हटलं लग्न करायला पाहिजे का तर पावसा रस्ताच नाही आम्हाला. लग्न कधी करायचं पोरांचे आम्ही लग्नाच होईना ते रस्ता नाही करायचं रस्ताच नाही आहे. पाहुणं घरला येतच नाही. असं 10-15 पोरं पडल्यात लग्नाची. एक-एकदा रस्ता पण लग्न मोडल्यात आमच्या मुलांची. रस्ता नाही घराला यायला पोरांच्या पोरगी नाही काय तर तुमच्या गावाला रस्ता आहे का विचारता मागू विचारता घरला रस्ता आहे काय म्हणतात. तिथं पाण्यात अडकाव का पाण्यात पडावं म्हणतात, पोरी कोण का वगळीत पडाव का तुमच्या हिरीत जावं म्हणतात. हा एवढ्या रस्त्यानं जातात एवढ्या 20 फुटी रस्ता पाहिजे आम्हाला. हा तेच आज काय तर जराचं करू आम्हाला. एवढ्या रस्त्यात ना का नाही बारकी पोरं जात नाहीत काय, माझं शेरड जात नाही ती. आणि माणसं कशी जायची, तिकडे एक माणूस आला हिकडे एक माणूस आला तर मध्ये कोण चालणारा माणूस पायानं चालणारा माणूस तो अडकून मरायलाच पाहिजे तिथं खाली. दुरी गाड्याच्या मध्ये 4 चाकी तर आयुष्यात आलीच नाही का वा. आणि घ्यायला बी जमली नाही आम्हाला. असून काय करायची, लोकांचीच आस करायची. लोकांची केली आस आणि दिसलं पळीवर आमचं मास. हा आता काय सांगा रस्ता कोणच्याची 4 चाकी गाडी मग सगळी आहे ती. नोकरी लावा म्हटलं तर तुम्हाला गाडीने कवा यायचं, तुमचं टायमिंग आहे काय. रस्ताच नाही तर आम्ही करायचं काय सांगा. रस्ता पाहता आम्हाला म्हणजे कुठली कुठे काय नोकरी लावलायचं आम्हाला, काय अनुदान कवा दिलाय जन्माला, काय केलाय आमच्यासाठी. आम्ही आंधळी माणसं असून सुद्धा आम्हाला अनुदान मिळालेलं नाही. अनुदान नको मला. बरोबर आहे. मला